नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी व तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी एक विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत राज्यामध्ये एक विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. या मोहिमेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रमाणीकरण करणं, या योजनेसाठी नव्याने नोंदणी करणं, बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणं आदी बाबींची पूर्तता केली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP सामायिक सुविधा केंद्र अर्थात CSC सेंटर, पीएम किसान ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फेस ऑथेंटिकेशन ऍप ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे उमटत नाहीत, याच्यासाठी फेस ऑथेंटिकेशन ऍपच्या माध्यमातून केली जाणारी ई-केवायसी यापैकी एका सुविधेचा वापर करून या शेतकऱ्यांची ई-केवायसी केली जाणार आहे. बँक खाते आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न बँक खाते उघडावे लागणार आहेत. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा अदा करण्यात येणार आहे. याचीच नोंद शेतकऱ्यांनी घेऊन या बाबींची पूर्तता करावी, अशा प्रकारचे निर्देश, अशा प्रकारचे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. मित्रांनो, यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये 45 दिवसाची मोहीम राबविण्यात आलेली होती आणि याच मोहिमेमध्ये 1,04,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी करून घेण्यात आलेली होती, तर 3,01,000 शेतकऱ्यांची स्वयं नोंदणीकृत केलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी मंजूर करण्यात आलेली होती. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावरती प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी या अधिकाऱ्यांना कृषी आयुक्त यांच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले आहेत. याच्याच अंतर्गत आपली ई-केवायसी किंवा आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी किंवा या योजनेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या संपर्क साधावा, अशा प्रकारचे आवाहन राज्याचे कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे. तर मित्रांनो, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबविण्यात आलेली आहे. याचप्रमाणे नवीन नोंदणी केलेल्यांनी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र देखील केलं जातंय. तर याच्याच अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.